नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2मध्ये. मस्त अशी झोप काढून आपण आता तयार होतो आहे डे 2साठी. चला मग बघूया डे 2मध्ये काय काय एक्सप्लोर होणार आहे ते. चला भेटूया लोकेशनवर. नमस्कार मित्रांनो, डे 2मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पोचलेलो आहोत एक ऐतिहासिक ठेव्यावरती. तुम्हाला जे दाखवत आहे, तुम्हाला सातारमध्ये तर माहितीच आहे की बारामोटेची विहीर आहे. अजून एक सातारमध्ये अशी फेमस विहीर आहे जी तुम्हाला मी आता दाखवणार आहे. बघायला एकदम मस्त आणि सुंदर आहे, उत्कृष्ट अशी आहे आणि एक जुना ठेवा आहे आपला. चला बघूया. आणि तिचं नाव आहे नकट्यारावळ्याची विहीर. दाखवतो कशी आहे ती आणि काय हिचं नाव नकट्यारावळ्याची विहीर आहे ते आपण जाणून घेऊया. चला मग. तर आपण पोचलेलो आहोत नकट्यारावळ्याच्या विहिरीजवळ. ऐतिहासिक अशी विहीर आहे, 12व्या शतकातली विहीर आहे ही. तर तुम्ही पाहू शकता, पूर्ण ही स्टेपवेल आहे. शिलाहार राजवटीत या विहिरीचे बांधकाम झालेले आहे. कराडच्या वायव्येस एका टेकडीवरती प्रीतिसंगमजवळ पंतांचा कोट आहे. त्या कोटात ही विहीर आहे. या विहिरीची लांबी 41 मीटर लांब असून 30 मीटर रुंद आहे. या विहिरीला 30 मीटर लांबीचा सोपानमार्ग असून खाली ही विहीर 11 बाय 11 मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी 84 पायऱ्या असून आतील बाजूल असलेल्या कमानीवर नक्षीकाम आहे. प्रत्येक 20 पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे, त्याला सोपान म्हणतात. तर पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपण जवळजवळ 5 मजले खाली उतरून येतो आणि या कमानीजवळ येऊन पोचतो. तर समोरच तुम्हाला कमान दिसते बघा, आणि सुंदर अशी कमान बांधलेली आहे. त्याला 2 स्तंभ आहेत दोन्ही बाजूला. आणि या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर विहिरीच्या मेन भागाजवळ येऊन आपण पोचतो. तर पाहू शकता ही कशी बांधलेली आहे. आणि तुम्हाला समोर या खोबण्या दिसत असतील, त्यामध्ये त्या काळी कदाचित लाकडाचा सपोर्ट देऊन इथे फळ्या रचून कदाचित मजले बनवले जात असतील आणि ह्या विहिरीचा दुहेरी उपयोग होत असेल. एक पाण्यासाठी आणि दुसरे इथे काही वस्तू किंवा अन्नधान्य ठेवण्यासाठी उपयोग होत असेल. स्थापत्यकलेचा उत्तम असा नमुना असलेली ही विहीर. तुम्हाला या विहिरीत थोडंफार नक्षीकाम पाहायला भेटतं. जास्त असं काही देवांचं कार्विंग केलेलं नाही आहे, पण थोडंच नक्षीकाम केलेलं आहे. जास्त करून या विहिरीच्या बांधकामाकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. आणि ती विहीर पाहू शकता आजही उभी आहे तशी दिमाखात. सुंदर अशी विहीर आहे. नक्कीच तुमच्या मनाला इथे थंड वाटेल आल्यानंतर. ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात 8 प्रकारचे वर्गवारी असून नकट्यारावळ्याची विहीर ही 7व्या वर्गातील असल्याचे सांगितले जाते. स्थानिक या विहिरीला नकट्यारावळ्याची विहीर म्हणून ओळखतात, पण तरीसुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे नकट्यारावळ्या नावाचा राक्षस होता आणि त्यावरून ह्या विहिरीला नकट्यारावळ्याची विहीर असे नाव पडले असं बोलण्यात येतं. विहिरीमध्ये बराचसा असा कचरा होत आहे, तर येणाऱ्या व्हिजिटर्सनी थोडं लक्ष दिलं पाहिजे यामध्ये, की आपण जिथे जातो तिथं कचरा नाही केला पाहिजे. अशा ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा आहे आपल्याकडे, तर त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तिथं कचरा न करता कामा नये. बऱ्याच लोकांना कराडमध्ये ही ऐतिहासिक विहीर आहे माहीतच नाही आहे. बरेच लोक प्रीतिसंगमला व्हिजिट देऊन परत फिरतात, पण जवळच असलेली विहीर आणि भवानी मंदिर याच्याकडे कोणीही जात नाही. तर व्हिजिटर्सने याच्याकडे गेलं पाहिजे. चला तर मग आपण भवानी मंदिराला भेट देऊया आणि भवानी देवीचं दर्शन घेऊया. चला. मंदिराचं बांधकाम हे जुनं असून लाकडी खांबावरती हा सभामंडप आहे. आणि आपण पाहणार आहोत आता देवीचा गाभारा. खूप जुनं असं मंदिर आहे.
हा कळस आहे मंदिराचा देवीच्या आणि देवीचं रूप पाहू शकता. एकदम तेजस्वी असं देवीचं रूप आहे. नकट्या रावळ्याच्या विहिरीजवळ एकदमच जवळ आहे हे मंदिर. भवानी मंदिर म्हणून आहे. तुम्ही कधी येऊन व्हिजिट करू शकता. इथं आल्यावरती तुम्हाला मन प्रसन्न होतं. देवीच्या इथे लाकडी घोडे असून खाली काही रेखीव काम केलेले आहे. घोड्यावरती देवी बसलेली असं दिसत आहे आणि ही आहे देवीची मूर्ती. बाजूला लाकडी खांब आहेत ज्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. मंदिरात देवीचं दर्शन घेऊन आम्ही वळालो प्रीतिसंगमकडे, जे की कराडकरांचं आकर्षण आहे, आणि येऊन पोचलो प्रीतिसंगमवरील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळजवळ. हा आहे प्रीतिसंगम, जिथे कोयना आणि कृष्णा नद्या समोरासमोर एकत्र येऊन संगम झाल्यामुळे हा प्रीतिसंगम तयार झालेला आहे. जगामध्ये प्रथमच असा ट्रिअँगलमध्ये 2 नद्या एकत्र आलेल्या आहेत. या संगमाजवळच आहे प्रीतिसंगम उद्यान आणि या उद्यानातूनच आपण यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाजवळ पोहोचतो. तर चला आपण जाऊया आणि पाहूया हे उद्यान कसं आहे ते. कराडकरांचं हे आवडतं उद्यान. कराडमधलं हे एकमेव मोठं उद्यान. रोज कराडकर इथे आपला वेळ घालवण्यासाठी येतात. काही लोक दुपारी येतात, काही संध्याकाळी येतात. संध्याकाळी इथे असलेल्या चौपाटीवरती आपला वेळ घालवतात. तसेच घाटावरती पण थोडा वेळ घालवतात. जवळच असलेल्या संगमावरती पण काही वृद्ध आपला वेळ घालवतात. तर आपण पोचलेलो आहोत प्रीतिसंगमवरती. तुम्हाला माहितीच आहे कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावरती वसलेलं आहे आणि त्याच संगमाच्या जवळ हे उद्यान बांधलेलं आहे. आणि जिथे ही आपले जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण त्यांचे हे स्मृतिस्थळ आहे. आणि ह्याच्याच बाजूला इथे पाठीमागे तुम्हाला 2 नद्यांचा संगम दिसतो. तर आपण इथून खालून जाऊन बघू शकतो. उद्यानापासून खाली आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते संगमजवळ, जिथून ही डाव्या साईडून कोयना नदी येते आणि उजव्या साईडून जी येणारी आहे ती कृष्णा नदी. दोघांचा एकत्र ट्रिअँगलमध्ये संगम होतो आणि अशाच या पुढे सांगली आणि नंतर आंध्र प्रदेशमध्ये वाहत जातात. नदीपात्रात असलेले हे वीर मारुती मंदिर ऐनवेळी हे पाण्यात असते, पण आता नदीला पाणी कमी असल्यामुळे हे आता आपल्याला पूर्णपणे दिसत आहे. तर कराडमधील प्रीतिसंगमला भेट दिल्यानंतर आम्ही कूच केली सातारकडे. सातारावरून 5 किलोमीटरवर असलेल्या संगमावलीला आम्हाला भेट द्यायची होती आणि यावेळी आम्ही तिथल्या रामेश्वर मंदिराला भेट देणार होतो. तर चला पाहूया कसं आहे ते लोकेशन. तर आपण आता पोचलेलो आहोत संगमावली येथे. नदीच्या पलीकडे आलेलो आहोत आपण. नेहमी अलीकडचा भाग बघतो, आज आता पलीकडे आलेलो आहोत, जे की हे रामेश्वर मंदिर आहे. आणि पलीकडे आहे, आता नदीच्या पलीकडे आहे ते काशी विश्वनाथ मंदिर आहे आणि रामेश्वर मंदिर आहे. चला बघूया इकडचा भाग एक्सप्लोअर करूया आज. सतराव्या शतकात परशुराम अनगल यांनी बांधलेले रामेश्वर मंदिर हे एक सुंदर दगडी मंदिर आहे. या मंदिराच्या घुमटाकडे पाहून मुघल स्थापत्यकलेचा प्रभाव सहज लक्षात येतो. क्षेत्रमावलीतील इतर 2 मंदिराच्या तुलनेत या मंदिराचे अंगण विस्तीर्ण आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर एक शिवलिंग दिसते. तसंच मंदिराच्या आवारात 2 दीपस्तंभ असून त्यातला एक सुस्थितीत आहे आणि दुसरा भग्न अवस्थेत आहे. ही मंदिरे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावरती बांधलेली आहेत. तुम्ही पाहू शकता इथे कृष्णा नदी वाहत आहे आणि त्याचबरोबर मंदिर आहेत बाजूला. तर आपण आता काही पायऱ्या उतरून खाली आलेलो आहोत.
या मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत. हे मंदिर आहे रामेश्वर मंदिर आणि नदीच्या ह्या काठाला आहे. बरेचसे इथं तुम्हाला कृष्णामाईच्या घाटावरती बरेचसे घाट बांधलेले दिसतात. घाटाबरोबरच मंदिरं पण लागून आहेत. सगळी मंदिरं ही शंकराची आहेत, शंकराच्या पिंडी आहेत तिथे. तर आपण आता हे एक्सप्लोअर करणार आहोत रामेश्वर मंदिर. मंदिराच्या दोन्ही बाजूला दीपस्तंभ आहेत. बरोबरच डाव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे, उजव्या साईडला हनुमंताची मूर्ती आहे, समोरच नंदी आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला रामेश्वराची पिंड दिसते. ती आपण आता जाऊन पाहणार आहोत. चला मग जाऊया. मंदिरासमोरच नंदी मंडप असून त्यामध्ये प्रशस्त अशी नंदी आहे आणि तिच्या अंगावरती जड असे घंटे कोरलेले आहेत. तसेच त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. तसेच या नंदीचे दोन्ही शिंगे अर्धवट आहेत आणि नंदी उजव्या साईडला बघत आहे. नंदीसमोरून पाहिला असता निदर्शनात येते की नंदीने शिवलिंगाला जवळ केलेले आहे आणि त्यावरती शेषनाग आहेत. त्याचबरोबर 2 महिला जलाभिषेक करत आहेत असे निदर्शनास येते. जणू काही शिवलिंगाला कवटाळले आहे नंदीने असं वाटत आहे ते. नंदीचे स्वरूप पाहाल तर नंदी समोर जे असलेले शिवपिंडाकडे न बघत असता उजव्या साईडला बघत आहे आणि हे थोडं वेगळं रूप पाहायला भेटतं. आपण चला आता मंदिरात जाऊया आणि शिवपिंडीचं दर्शन घेऊया. नंदी मंडपापासून मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर गर्भगृहामध्ये रामेश्वराचे मुख्य शिवलिंग आपणास पाहायला मिळते. खूप सुरेख असं हे शिवलिंग आहे. तर पाहू शकता तुम्ही कसं आहे ते. शिव मंदिराच्या पाठीच तुम्ही पाहू शकता ही अजून एक मंदिर दिसतं आणि मस्त अशा कमानी आहेत ह्याच्यावरती. आणि इथे राम पंचायत हे एक मंदिर आहे आणि इथं तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मंदिराचा परिसर फिरत असताना तुम्हाला मंदिराच्या दोन्ही साईडने अशा पायऱ्यावरती गेलेल्या दिसतात आणि ह्या पायऱ्यावरती जातात आणि डाव्या साईडून वरती गेला तर डायरेक्ट रोडला पोचता तुम्ही आणि तुम्हाला तिथे कार पार्किंगपर्यंत पोचून जाता. माहुली ही एक तीर्थक्षेत्र आहे म्हणूनच याला क्षेत्र माहुली असे नाव पडले. त्याला दक्षिण काशी असे म्हणतात. नदीच्या एका काठावर काशी विश्वनाथाचे मंदिर आहे तर दुसऱ्या काठावर रामेश्वराचे मंदिर आहे. दोन्ही मंदिरांना भेट दिल्यावरच श्री क्षेत्र भेट दिल्याचे पुण्य मिळते. इथे खाली घाटावरती आल्यानंतर मस्त असं सुरेख घाट आहे जिथे तुम्ही वेळ स्पेंड करू शकता.
पलीकडे पण तुम्हाला काशी विश्वनाथाचं मंदिर दिसतंय, घाट दिसतोय. परत समोरच तुम्हाला शाहू महाराजांची समाधी दिसते. ओके, त्या बाजूलाच राणी येसुबाईंची पण समाधी आहे. चला तर मित्रांनो, निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. सुंदर असं रामेश्वर मंदिर संगम माऊली येथील एक्सप्लोअर केलेलं आपण. नेहमी नदी त्या घाटचे मंदिरच एक्सप्लोअर करतो. यावेळी इकडची मंदिरं एक्सप्लोअर करण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपण केलेलं आहे. आणि सुंदर असं मंदिर आहे. मनातली इच्छा पूर्ण झाली नदीकाठचं ह्या साईडचं मंदिर एक्सप्लोअर करायची. तर खूप आनंदी आहे. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.